नाही नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो होतकरू नेतृत्व आहे। लग्नाला मी गेलो, मी स्टेजवर बसलो होतो, नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली, मग काय करणार। दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत धागवणे का कोण आहे ते मला माहित नाही, यांना कोणीच ओळखत नव्हतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवली। जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे, मी 302 आहे, मी 307 आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे। आता हे जे लोक मीडिया पुढे आहेत, शिवसेना उबाटाचे जे अजितदादांबद्दल बोलतात, यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायच नाही। ज्या लोकांना लग्नाची पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसऱ्या माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो। नाही नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। अजितदादा एक अतिशय ज्याला म्हणतो होतकरू नेतृत्व आहे, आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी, आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो, अनेक लग्नांमध्ये भेटी देतो, किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे, दुर्दैव आहे। एका लग्नाला मी गेलो, मी स्टेजवर बसलो होतो, नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली, मग काय करणार। तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे। हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी, याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे। एखाद्या माणसाला एवढं, म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत धागवणे का कोण आहे ते मला माहित नाही, यांना कोणीच ओळखत नव्हतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवली। हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे, पण अशा प्रकरणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं। आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढतंय, आता आमच्याबरोबर फोटो काढला गेला की कोणी सांगितलं हा वाळू तस्कर आहे, हा खून करतो, हा 302चा आरोपी आहे, नाही तर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे, मी 302 आहे, मी 307 आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे। समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, आणि आम्ही ते करतो। लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं अजितदादांच्या बद्दल त्या ठिकाणी थोडंसं काही लोक करायचा प्रयत्न करतात। आता हे जे लोक मीडिया पुढे आहेत, शिवसेना उबाटाचे जे अजितदादांबद्दल बोलतात, यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायच नाही। ज्या लोकांना लग्नाची पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसऱ्या माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो। तर माझी अशी विनंती आहे की हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उबाटाचे आणि शरद पवार गटाचे, यांना पण लोकांनी लग्नाची पत्रिका पाठवायला सुरू करा, म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाहीत। आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे, आणि म्हणून विखे पाटील परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं, समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं। आता कार्यकर्त्यांचं एकदम जोश गडी सगळे एवढे, कोणी फॉर्च्युनर जुरायला, कोणी गाड्या जुरायला, आता काय बोलू शकतो आपण आदर्श घडवून दिला, जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिक मध्ये जर लावायला सुरू केली तर कुठेतरी कार्यकर्ते बदलतील, ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे। आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। अगोदर काय होतं, 7-8 पोरं असायचे, त्यामुळे खर्च पेलवायचा नाही। आता प्रत्येक घरामध्ये एक एकच मुलगा, मग ते एकुलता एक करता करता हे सगळा जो गाजाबाजा होऊ राहिला, आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे। आपण फक्त आवाहन करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा। बरं तर साधं लग्नही लावतात, म्हणता आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात, आणि जेवण मग 1000 रुपये प्लेटचं ठेवतात। मला तर काही कळत नाही, पण आता मग हसू येतं, पण आता करता काय, मत पण मागायचे तर नाही इलाज आपल्याला।